नमस्कार मित्रांनो, मी सोपान मोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या या उपक्रमामध्ये ज्याचं नाव आहे विचार संस्कारांचे सोपान. मित्रांनो, देवाचा प्रचंड भक्त असलेला एक माणूस आहे. तो रोज सकाळी संध्याकाळी रोज देवाची पूजा अर्चा व्यवस्थित करतोय, मंदिरात जातोय. त्यामुळे देवाचं आणि त्याचं एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालंय. त्या व्यक्तीला देवाबरोबर बोलता येऊ लागलंय आणि तो देवाबरोबर सतत बोलत असतो. एक दिवस असाच मंदिरामध्ये तो भक्त देवासोबत बोलत असतो आणि त्यावेळेस तो देवाला सांगतो, देवा, तुम्ही असे किती वेळ एकाच जागेवरती उभे आहात? तुम्हाला थकवा जाणवत नाही का? तुम्ही दमत नाहीत का? तुमचे पाय दुखत नाहीत का? तुम्ही एखाद दिवशी कधीतरी सहज आपला फेरफटका तरी मारून येत जा. तर देव त्याला म्हणतो की मग ठीक आहे, मी जर गेलो तर माझ्या जागेवर कोण उभं राहणार? तर तो भक्त म्हणतो, काय तुमच्या जागेवर उभं राहण्याची गरज आहे? तुम्ही असंच फिरायला जा, मी लक्ष ठेवेल या तुमच्या मंदिरावरती. तर देव म्हणतो, ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. पण म्हणतो, तू इथे जेव्हा उभा राहशील, माझ्या जागेवरती भले नाही उभा राहिलास, पण मंदिरामध्ये जरी उभा राहिलास, इतर ठिकाणी कुठे जरी उभा राहिलास, तरी मात्र स्तब्ध उभं राहायचं. काहीही कुठल्याही प्रकारची हालचाल न करता एखाद्या मूर्तीसारखं उभं राहायचं. कोणालाही या मंदिरामध्ये काहीही घडलं तरी तू कोणालाही काहीही बोलायचं नाही. भक्त म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, पण तुम्ही थोडासा विश्राम करा, आराम करा. देव म्हणतो, ठीक आहे, मी जातो, पण काळजी घे, मी सांगितलेल्या सगळ्या अटी व्यवस्थित पालन करायचं त्या अटींचं. भक्त म्हणतो, चालेल. देव निघून जातो. भक्त त्या मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये स्तब्ध एका मूर्तीसारखा उभा आहे, कुठल्याही प्रकारची हालचाल न करता. आता देव जरी निघून गेलेला असला तरी देवाची मूर्ती मात्र तिथेच आहे. इतर भक्त त्या देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये येत आहेत. असाच एक भक्त जो श्रीमंत आहे, त्याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण तरीही तो देवाच्या दर्शनासाठी नेहमी येत असतो. आणि तो भक्त, श्रीमंत भक्त, देवाच्या दरबारी येतो, देवाच्या दारी येतो, गाभाऱ्यामध्ये जातो, देवाला नमस्कार करतो आणि देवाला सांगतो, देवा, तू मला खूप काही दिलेस, भरभरून दिलेस. आता माझं तुझ्याकडे काही मागणं नाहीये, असंच माझ्या आयुष्यामध्ये सुख राहू दे. असं म्हणून तो भक्त देवाला नमस्कार करतो आणि देवळातून बाहेर पडतो, गाभाऱ्यातून बाहेर येतो. आणि देवळातून बाहेर पडत असताना त्याच्या खिशातून त्याचं पाकिट खाली पडतं. पण त्या श्रीमंत भक्ताला ते कळत नाही. पाकिट पडतं, हा भक्त पाहतोय, जो देवाचा मित्र झालेला आहे, जो देवाबरोबर बोलतोय, तो भक्त पाहतो, पण तो बोलू शकत नाही. त्यामुळे ते पाकिट तसंच तिथे पडून राहतं. तो श्रीमंत भक्त देवळातून बाहेर निघून जातो. थोड्या वेळाने तिथे एक गरीब भक्त येतो, जो खूप दरिद्री आहे, ज्याच्या घरामध्ये चूल देखील 2 वेळेची पेटत नाही, इतकं दारिद्र्य त्याच्या घरामध्ये आहे. तो भक्त देवाच्या दरबारी येतो, गाभाऱ्यामध्ये जातो आणि देवाला नमस्कार करून देवाला सांगतो, देवा, तू माझ्या नशिबाला एवढं दारिद्र्य का दिलंस? मी माझ्या कुटुंबाला 2 वेळेचं जेवण देखील देऊ शकत नाही. देवा, माझ्यासाठी तू काहीतरी कर. असं म्हणून देवासमोर नतमस्तक होतो आणि तिथून निघून जातो. गाभाऱ्यातून बाहेर पडतो न पडतो तोच त्याला समोर त्या श्रीमंत भक्ताचं पडलेलं पाकिट दिसतं. तो पाकिट उचलतो, आजूबाजूला पाहतो, कुणी आहे का? तो कुणीच नाहीये. असं बघून पाकिट उघडतो, पाहतो तो त्याच्यामध्ये भरपूर नोटा ठेवलेल्या असतात. आणि त्याला वाटतं की हा तर देवाने मला दिलेला प्रसाद आहे. तो देवाला नमस्कार करतो आणि तिथून निघून जातो. या जो स्तब्ध पुतळ्यासारखा उभा राहिलेला भक्त आहे, तो मनात विचार करतो, अरे हे काय, तू तर चोरी करतोयस, चोरी नको करूस. पण तो बोलू शकत नाही.
तो शांत मनातल्या मनात हे विचार करतोय, पण तो त्या भक्ताला सांगू शकत नाही, कारण देवाने अट घातलेली आहे. तो गरीब भक्त ते पाकिट घेऊन निघून जातो. थोड्या वेळाने तिथे एक कोळी येतो, जो मासेमारी करणारा कोळी आहे तो येतो. आणि तो कोळी देवाच्या गाभाऱ्यामध्ये जातो, देवासमोर नतमस्तक होतो आणि देवाला सांगतो, देवा, मी आता मासेमारी करायला समुद्रामध्ये खूप आतपर्यंत जाणार आहे. माझ्या कुटुंबावर लक्ष ठेव, माझ्या बोटीवर लक्ष ठेव आणि मला सुखरूप समुद्रातून परत किनाऱ्यापर्यंत येऊ दे. असं म्हणून तो देवाला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि तिथून बाहेर पडतो. देवळाच्या पायऱ्या उतरत असतो, तेवढ्यात तो पहिला जो श्रीमंत भक्त असतो तो येतो पोलिसांना घेऊन आणि पोलिसांना सांगतो, हा बघा, हाच माझ्या नंतर आलेला आहे देवळामध्ये, यालाच पाकिट सापडलेलं असणार, याला तुम्ही विचारा, याची तुम्ही चौकशी करा. आणि ते पोलीस त्याला पकडतात. तो कोळी म्हणतो, मला पाकिट सापडलेलंच नाहीये आणि मी आता आलो देवळामध्ये गेलो, देवाला नमस्कार केला आणि पुन्हा चाललोय, तुमचं पाकिट मी पाहिलेलं नाही. तो गयावया करतो त्या पोलिसांच्या, त्या श्रीमंत भक्ताच्या गयावया करतो, पण ते दोघंही काही ऐकत नाहीत. ते त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन जात असतात. तेवढ्यात हा जो स्तब्ध पुतळ्यासारखा उभा राहिलेला भक्त आहे त्याला राहवत नाही आणि तो भक्त हालचाल करतो, त्यांना हाक मारतो पोलिसांना, त्यांना थांबवतो आणि सांगतो, साहेब, मी इथे बराच वेळ उभा आहे, मी सगळं पाहिलेलं आहे, या कोळ्याला तुमचं पाकिट सापडलेलं नाही, तुमचं पाकिट एका गरीब माणसाला सापडलंय आणि तो अमुक अमुक ठिकाणी अमुक अमुक गल्लीमध्ये राहतोय, तुम्ही त्याच्याकडे जा, तुम्हाला तुमचं पाकिट मिळेल, या कोळ्याचा काहीही दोष नाही, याला सोडून द्या. हे त्याचं ऐकल्यानंतर पोलीस त्याला सोडून देतात आणि पोलीस त्या माणसाच्या, जो गरीब भक्त असतो त्या माणसाच्या घरापर्यंत जातात. त्याला ते पाकिट सापडलेलं असतं. त्या गरीब माणसाला पकडून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातात, त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवतात. एवढं सगळं घडतं. देव विश्राम करायला गेलेले आहेत. विश्राम करून देवळामध्ये येतात. जेव्हा देव देवळामध्ये येतात त्यावेळेस भक्त, हा जो पुतळ्यासारखा उभा राहिलेला भक्त आहे, तो त्या देवाबरोबर बोलायला लागतो आणि देवाला सांगतो, देवा, तुम्ही गेल्यानंतर असं असं घडलं या ठिकाणी, सगळी गोष्ट त्याला सांगतो, देवाला सांगतो. देव त्याला म्हणतात, अरे बाबा, मी तुला काय सांगितलं होतं, तू अजिबात काहीही बोलायचं नाही, इथे जे घडेल ते एखाद्या स्तब्ध पुतळ्यासारखं उभं राहून पाहत राहा, कोणाशीही काहीही बोलू नकोस. पण तू ऐकलं नाहीस. आता तुझ्यामुळे अघटित घडणार आहे. भक्त म्हणतो, माझ्यामुळे काय अघटित घडणार? अघटित घडणार होतं, त्या कोळी तुरुंगामध्ये जाणार होता, मी वाचवलंय त्याला. देव म्हणतो, तसं नाहीये, मी सगळ्यांसाठी काहीतरी नियोजन केलेलं होतं, पण तू ते सगळं नियोजन फिसकटून टाकलंस. तुला माहितीये का, हा कोळी समुद्रामध्ये जाणार होता आणि तो समुद्रामध्ये गेल्यानंतर समुद्रामध्ये प्रचंड वादळ होणार होतं, त्याची बोट समुद्रामध्ये बुडणार होती. त्याने समुद्रामध्ये जाऊ नये म्हणून मी नियोजन केलं होतं, त्याला पोलिसांनी पकडून न्यावं म्हणून. आणि तो बिचारा जो गरीब माणूस, ज्याला तू पोलिसांना पकडून दिलेला आहेस, त्या गरीब माणसाच्या घरामध्ये चूल पेटणार होती याच पैशाने, या श्रीमंत माणसाच्या खिशातून जे पाकिट पडले त्या पाकिटामधून. आणि तुला माहितीये का, त्या श्रीमंत माणसाच्या खिशातून पाकिट कोणी पाडलं असेल? तर भक्त म्हणतो, तुम्हीच पाडलं असणार. मग का बोललास बरं? भक्त नतमस्तक होतो आणि सांगतो, देवा, काहीतरी करा, माझ्याकडून दोन लोकांना उगीच अपराध होणार आहे आणि बिचाऱ्याच्या कोळ्याचा जीव जाणार आहे, याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे, काहीतरी करा. देव म्हणतो, आता मी काय बदल करू? पण तरी देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे, देवाचं काहीतरी नियोजन असतंच हे नक्की. देव त्या सगळ्यामध्ये पुन्हा सुधारणा घडवून आणतो आणि सगळ्यांचं सगळं सुरळीत होतं. मित्रांनो, गोष्टीचं तात्पर्य इतकंच आहे, तुम्हाला आम्हाला
जे वाटतंय ना की जे काही घडतंय, मागे मी एक व्हिडिओ तयार केला होता, जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय. कारण त्याचं असं की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे त्याचं काहीतरी नियोजन आहे. त्याने काहीतरी नियोजन करून ठेवलेलं आहे. पुढे एखादी खूप वाईट घटना आपल्या आयुष्यात घडणार असेल, ती घडू नये म्हणून छोटीशी एखादी ठेच आपल्याला लागू शकते. पुढे एखाद्या घटनेमध्ये आपला जीव जाऊ नये म्हणून त्याचं आपल्या छोट्याशा अंगठ्यावरती निभावून नेलं जाऊ शकतं. आपल्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना ही पुढे काहीतरी वाईट घडू नये याच्यासाठी ती केलेली असते. याच्यासाठी ती चांगली घटना आहे असं समजून आपण आयुष्य जगलं पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. आपण खूप चांगला प्रतिसाद देताय माझ्या या उपक्रमाला. अजूनही ज्यांनी या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा. माझे हे विचार इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करायचे असतील तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या गुरुवारी. धन्यवाद.